नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. वयाची 84 वर्ष गाठलेल्या शरद पवारांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवलेली आहे. वयाची 8 दशकं उलटून गेल्यानंतर एखाद्याला त्याच्या आयुष्याचं लक्ष सापडावं हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. 4 वेळा मुख्यमंत्री आणि 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्रिपदी असलेल्या शरद पवारांना सत्ता हाती होती त्या काळामध्ये महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची उसंत का सापडली नाही, असा सवाल अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ज्या वयाच्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे अत्यंत गाजलेलं विधान. एका वृत्तसमूहाच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस जे भाजप नेते आहेत त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी विधान केलं होतं. अमृता फडणवीस यांचा प्रश्न होता, आजकाल नेते एकमेकांना डोळा मारतात, आपका क्या प्लान है. अमृता फडणवीस यांचा हा प्रश्न अत्यंत विनोदी होता. राज ठाकरेंनी या प्रश्नाला तेवढंच मिश्किल उत्तर दिलं. ते असं म्हणाले की त्या वयात राहून गेलं असेल. राज ठाकरे यांचं हे विधान आज शरद पवारांना तंतोतंत लागू पडताना दिसतं आहे. आपली राजकीय कारकीर्द ज्या राज्यामध्ये सुरू झाली, ज्या राज्यामध्ये बहरली, ज्या राज्याचे आपण मुख्यमंत्री झालो, त्या राज्याचा चेहरा मोहरा बदलण्याची इच्छा एखाद्या नेत्याला व्हावी ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु ही सुरसुरी वयाच्या 84व्या वर्षी काय यावी, काय कारण असू शकेल? शरद पवारांना चेहरा मोहरा बदलण्याची इच्छा वयाची 8 दशकं उलटेपर्यंत झाली नाही, याची काय कारणं असतील? इच्छाच झाली नाही की इच्छा होती परंतु जमलं नाही, की इच्छा होती जमणं शक्य होतं परंतु लक्ष अन्य काही भानगडींकडे होतं म्हणून जमलं नाही? नेमकं काय कारण आहे? लग्नाचं एक वय असतं, ते वय उलटून गेल्यानंतर सुद्धा अनेक लोक लग्न करतात. वयाच्या 90व्या वर्षी लग्न करणारे सुद्धा लोक आहेत. परंतु या वयात लग्न करून उपयोग काय? शरद पवारांचं सुद्धा तसंच झालेलं दिसतंय. उद्दिष्ट ठेवण्याचं एक वय असतं आणि उरलेलं आयुष्य ते उद्दिष्ट गाठण्यासाठी बेचावं लागतं. शरद पवारांना वयाची 83 वर्ष उलटल्यानंतर आयुष्याचं उद्दिष्ट सापडलेलं आहे. हे खरं तर शरद पवार यांनी बोलू नये. हे बोल कोणाला शोभू शकतात? ज्या व्यक्तीला वयाच्या 83व्या वर्षापर्यंत आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी संधी मिळाली नसेल, म्हणजे ज्याच्याकडे सत्ता नसेल, जी व्यक्ती 4 वेळा मुख्यमंत्री झालेली आहे, 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्रिपदावर राहिलेली आहे, अशी व्यक्ती म्हणते की मी महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करेन, तर ही गोष्ट निश्चितपणे खटकणारी आहे. शरद पवार आज म्हणत आहेत की माझं वय 84 आहे परंतु 90 वर्षाचा होईपर्यंत मी थांबणार नाही. शरद पवारांनी अगदी 100 वर्षाचे होईपर्यंत थांबू नये. परंतु त्यांना महाराष्ट्राला एक उत्तर द्यावं लागेल, महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावं लागेल की आजपर्यंत त्यांनी केलं तरी काय. राज ठाकरे म्हणत आहेत त्याप्रमाणे ज्या वयात ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या गोष्टी केल्या नाहीत तर नंतर अशा गोष्टी सुचायला लागतात. शरद पवारांना त्याचप्रमाणे उत्तर वयामध्ये या गोष्टी सुचत आहेत का? शरद पवार 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इतक्या कमी वयामध्ये महाराष्ट्राची सूत्र सांभाळण्याची संधी राज्यातल्या क्वचितच एखाद्या नेत्याला मिळाली असेल. इतक्या कमी वयात जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, अगदी सळसळत्या तारुण्यामध्ये जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, त्याने महाराष्ट्राला दिलं काय याचा लेखाजोखा मांडण्याची गरज आहे. त्या सळसळत्या तारुण्यामध्ये शरद पवारांना ते जर जमलं नसेल तर 38 हा आकडा उलटा होऊन आता 83 झालेला आहे. 83व्या वर्षी सळसळतं चैतन्यसुद्धा संपलेलं आहे, फक्त अभिनिवेश उरलेला आहे. अशा वयामध्ये शरद पवार खरोखरच महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू शकतात काय? भविष्याची तरतूद न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जसं त्याचे हातपाय चालू असेपर्यंत काम करावं लागतं, टाचा घासावे लागतात, फक्त घर चालवण्यासाठी, फक्त उदर भरण्यासाठी. अनेक राजकीय नेत्यांचं सुद्धा तसंच असतं. गेल्या 2.5 वर्षाचा महायुतीचा कार्यकाळ आपण बघितला. या काळामध्ये अनेक प्रकल्पाचा शुभारंभ झाला, अनेक प्रकल्प पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन झालं. असे अनेक प्रकल्प घडले ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळाला. अटल सेतू आहे, मेट्रोचे विविध टप्पे आहेत, कोस्टल रोड आहे, समृद्धी महामार्ग आहे, वाढवण बंदर आहे, नवी मुंबईला साकार होणारं एअरपोर्ट आहे. अशा अनेक प्रकल्पांनी महाराष्ट्राच्या विकासाला एक गती दिलेली आहे, दिशा दिलेली आहे. पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक तरी असं काम केलं आहे का की ज्याच्यामुळे महाराष्ट्राला खरोखर दिशा मिळाली, महाराष्ट्राच्या जनतेचं भलं झालं? महाराष्ट्राची जनता पवार गेल्यानंतरसुद्धा त्या कामांकडे बोट दाखवून म्हणेल की हे काम पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी केलं. असं एकही आयकॉनिक काम शरद पवारांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये करता आलं नाही. या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी जर काही भरीव केले असेल तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या मतदारसंघासाठी. शरद पवारांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकमेव गोष्ट साध्य केली, ती गोष्ट म्हणजे बारामतीचा विकास. आणि तो विकाससुद्धा अशासाठी केला की वारंवार इथे उभं राहून शरद पवारांना निवडणुका जिंकता येतील, त्यातून जनतेचं काही भलं व्हावं,
अशी पवारांची जर दृष्टी असती तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये तीच दृष्टी वापरून महाराष्ट्राचं हित केलं असतं, महाराष्ट्राचं भलं केलं असतं. बरं, हे एक प्रशासक म्हणून पवारांचं कर्तृत्व आहे. आता राजकारणी म्हणून पवारांनी काय मिळवलं त्याच्याकडे आपण बघू. शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली, निवडणूक लढवली, परंतु शरद पवारांना पूर्ण बहुमत मिळालं नाही. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांना दोनदा अशी संधी मिळाली की जेव्हा त्यांनी अखंड काँग्रेसचं नेतृत्व केलं. 1990 आणि 1995 या दोन्ही निवडणुकांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं, परंतु या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं नाही. जुगाड करून प्रत्येक वेळा शरद पवारांना सत्ता स्थापन करावी लागली. 1999मध्ये शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. काँग्रेसपासून फुटून त्यांनी स्वतःची एक वेगळी राजकीय कारकीर्द सुरू केली, परंतु पुन्हा एकदा त्यांना काँग्रेसच्या सोबत राहून पुढची 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करावी लागली. याचा अर्थ काय की स्वबळावर सत्ता स्थापन करणं शरद पवारांना कधीही शक्य झालं नाही. जेव्हा ते काँग्रेसचं नेतृत्व करत होते तेव्हाही, जेव्हा ते पुलोदचं नेतृत्व करत होते तेव्हाही, आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतरसुद्धा. पवारांच्या राजकीय कारकिर्दीकडे जर आपण बघितलं तर त्यांच्यासोबत ज्यांनी राजकारण सुरू केलं अशा अनेक नेत्यांनी आपापल्या राज्यामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केलेली दिसते. याच्यामध्ये जयललिता आहेत, याच्यामध्ये ममता बॅनर्जी आहेत. अरविंद केजरीवालसारख्या नवख्या राजकारण्यांनी पवारांच्या मागून येऊन दिल्लीमध्ये दोनदा स्वबळावर सत्ता स्थापन केली. देशाच्या राजकारणामध्ये स्वतःचा काही काळ का होईना स्वतःचा ठसा निर्माण केला. शरद पवारांना मात्र ते जमलं नाही. शरद पवार कधीही स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करू शकले नाहीत. त्यांचा आकडा, त्यांचं बळ कायम 50-55च्या आसपासच राहिलं. शरद पवार हे कधीही महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता स्थापन करू शकले नाहीत. त्यांना कायम आणि कायम तडजोड आणि जुगाडाचा मार्ग स्वीकारावा लागला. शरद पवारांना कधीही महाराष्ट्राने पूर्णपणे पाठिंबा दिला नाही. महाराष्ट्र कधीही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला नाही. या सगळ्या घडामोडींकडे, पवारांच्या राजकारणाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट आपण ठामपणे सांगू शकतो की शरद पवारांचा आकार जेवढा फुगून दाखवला जातो, शरद पवार खरोखर तेवढे मोठे नाहीत. शरद पवार हे कधीही लढाईचं घोडं नव्हतं. शरद पवार हे कायम वरातीचं घोडं राहिलं. म्हणजे जुगाड करायचं आणि डोक्याला मुंडावळ्या बांधायच्या हेच पवारांचं कर्तृत्व राहिलं. शरद पवारांनी कधीही स्वतःच्या राजकारणाला सुद्धा दिशा दिली नाही. त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही. पवारांच्या राजकारणाची जर तुलना केली तर घरात देखणी बायको आहे तरीसुद्धा एखादा पुरुष सतत दुसऱ्याच्या बायकोकडे बघत राहतो, तसं पवारांचं राजकारण आहे. पवारांकडे जेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद होतं, पवारांकडे जेव्हा केंद्रीय मंत्रिपद होतं, तेव्हा शरद पवार इतर उचापतीच करत राहिले. शरद पवार कधी लवासाची निर्मिती करत राहिले. शरद पवार कधी IPLचे सामने भरवत राहिले. शरद पवार कधी संभाजी ब्रिगेडसारख्या जातवादी संघटनेला बळ देण्याचं काम करत राहिले. त्याच्यामुळे शरद पवारांना जे करायचं होतं त्या काळामध्ये महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता, संधी आणि सत्ता या तिन्ही गोष्टी पवारांच्या सोबत होत्या, परंतु त्याचा वापर शरद पवारांना करता आला नाही. आणि त्याच्यामुळे पवारांना उशिरा हे शहाणपण सुचलेलं आहे आणि पवार आज बाता करतायत महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची. अवघे 150 वयोमान असलेल्या एखाद्या जठर वृद्धाने एखाद्या कोवळ्या कन्येशी विवाह बंधन बांधायला उभं राहावं आणि शरद पवारांनी 84व्या वर्षी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करावी. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे या दोन्ही गोष्टीतून काहीही निष्पन्न होणार नाही आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.